राम राम मंडळी. ज्या इतिहासानं आपल्याला ओळख दिली त्याच इतिहासाच्या पाऊलखाना आज आपण पुसत चाललोय आणि त्याच उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय दहिवडी वडूद रोडवर. माझ्या माग जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या बारवा वाटसरूंच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधल्या त्याच बारवांची आज दुर्दशा कशी झालेली आहे ते आपण बघूया. चला, ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली ही बारव आहे वडूज दहिवडी रोडवर ही बारव आहे, परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं इकडं तर सगळी झाडं वगैरे उगवली, त्याच्यामुळे हे सगळा दुर्लक्षित एरिया असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्याबरोबरच इथं जी नाल्यातलं वगैरे पाणी आहे, पावसाचं वगैरे येणार पाणी आहे ते या ठिकाणी साठलेलं आहे. इथं जी चराऊ जनावर आहेत या ठिकाणी येऊन पाणी वगैरे पितात. मात्र लोकांच्या पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून ही बारव अहिल्यादेवी होळकरांनी बांधली होती. मात्र ह्या बारवेची दुर्दशा आज आपण बघू शकतो. पावसाळ्याचे दिवस आता संपलेत आणि तरीही या बारवेमध्ये असलेला पाणीसाठा आपल्याला बघायला मिळतो. या बारवेमध्ये इथल्या ज्या लोकांनी या ठिकाणी दारूच्या बाटल्या वगैरे सगळं टाकलेलं आपल्याला बघायला मिळतंय. कचरा असेल, रद्दीची कागद असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर बारवेच्या ह्या बाजूला सगळं भागदाड पडलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बारवेचं सगळं दगड जे आहेत ते सगळं निखळलेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे बघा, ही जी सगळा इतिहास आहे तो कुठंतरी जपला गेला पाहिजे, जतन झाला पाहिजे, ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि पुरातत्व खात्याच्या हे लक्षात आणून देतोय की अशा ऐतिहासिक वास्तूंची नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंच्या जे जतन आहे ते आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. महाराष्ट्र शासनानं या गोष्टींची दखल घेऊन महाराणी अहिल्यादेवी होळकर असतील किंवा अजूनही कुठले जे थोर महापुरुष होऊन गेले, शिवाजी महाराज असतील, आणखी कुणी असेल, त्यांचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो खऱ्या अर्थानं जतन झाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या घाणेऱ्या वगैरे जी झाडं आहेत ती सगळी आपल्याला या ठिकाणी वाढल्याचे बघायला मिळतंय. आता इकडं बघू शकता की इथं एक 30 ते 35 फुटावरच आपला दहिवडी वडूद रोड आहे आणि त्याच्या ह्याच जवळच अगदी ही बारव आहे आणि ही पूर्णपणे आता दुर्लक्षित असल्याचं हे चित्र आहे. त्याच्यामुळं शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी, पुरातत्व खात्यानं देखील याकडे लक्ष द्यावं आणि ह्या बारवेचं जतन करावं, ऐतिहासिक वारसा संवर्धन करावं. धन्यवाद.